सर तुम्ही रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे, मुंबईमधली घटना ताजी आहे, काय चर्चा झालेली आहे, काय रेल्वेचे सगळे वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत जवळजवळ पाऊण तास विस्तृत चर्चा झाली. रेल्वेनी 5 उच्च अधिकारी एक्सपर्ट यांची समिती नेमली आहे. सगळ्या गोष्टीचा विचार करून एका बाजूला हे काय घडलं, कसं घडलं याच्याबद्दल अजून व्यवस्थित टेक्निकल त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे असा मी आग्रह केला. काय त्यांना माहिती पण दिली आणि त्या आधारावर काय इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे हे या घटनेला धरू. पण त्याचबरोबर की अशी घटना घडण्याचं एक कारण असं असते की तो जो पर्टिक्युलर पॅच आहे जिथे गेल्या 10-12 वर्षात प्रचंड डेव्हलपमेंट अँड मेनली मायग्रेशन, तर त्याच्यामुळे ते जे मायग्रेटेड लोक असतात आर्थिक अवस्था त्यांचं डिपेंडन्सी रेल्वेवर जास्त असते. तर त्या दृष्टीने विशेष विचार करावा. जसं मी आज त्यांना पुन्हा आठवण करून दिली कि यही कमिटी रूम में मैं पार्लियामेंट की कमिटी को लेकर आया था. मी त्याचा कन्व्हीनर होता आणि त्यावेळी विस्तृत चर्चा होऊन बीजेटीआयला आणि IITला एक विशेष स्टडी करायला सांगितलं होतं टू ब्रिंग डाऊन द कॅज्युअलिटीज. आणि त्या समितीने आम्ही रिपोर्ट दिला त्यांनी, आणि त्याच्यानंतर गेल्या 8 वर्षात कॅज्युअलिटी 50% कमी झालेली आहे. मुख्यमंत्र्यांची पण काल रात्री मी चर्चा केली आणि त्यांनी आश्वस्त केलंय की रेल्वे या संबंधात स्टडी करून जे जे आवश्यक आम्हाला सूचना करणार आम्ही पाळणार. सर पण तो जो पर्टिक्युलर स्पॉट आहे त्याच्या संदर्भात राजकीय लोक असतील, सामाजिक कार्यकर्ते, प्रवासी संघटना असेल, त्यांनी तक्रारी केल्या होत्या की अशा पद्धतीचा इथे अडचणी आहेत. या कमिटीला त्या मी सांगितलं आहे ते पब्लिक हिअरिंग करणार. सामाजिक संस्थांना विशेष करून त्या डब्यात त्या वेळेला जे होते ते 50-100 लोकांना इंटरेक्शन मी स्वतः करणार आहे. म्हणजे माझा आमची टीम हा एक भाग, पण रेल्वे ही करणार. तर 2 गोष्टी, एक ही घटना, दुसरं जे दिवा मुंब्रा जो वाढता प्रवासींचा प्रेशरच्या निमित्ताने काय नेहमीच्या सूचना आहेत. आता कसं आहे ते जे स्पॉट आहेत आपल्याला गेल्या 5-10 वर्षाचा त्यांना मी सांगितलं तुम्ही आकडे घ्या, स्टडी करा. आता प्रकारचे सिंगल या मल्टिपल अशा घटना किती झाल्या. पूर्वी असं दादरला एक स्पॉट होतं, कुर्ल्याला होतं, विक्रोळी फाटक क्रॉस केलं. या सगळ्याचा विचार निश्चितपणे केला जाणार. सर्टनली मी लोकांना आपल्याद्वारा प्रवाशांनाही विनंती करतो की या 5 लोकांच्या कमिटीला आणि त्यांचा PRO आहेत आपल्याला जे असे वाटते ते पाठवून द्यावा आणि जमल्यास मला एक कॉपी पाठवा. मी स्वतः या आठवड्यात मी दिल्लीला जाणार आहे. रेल्वे बोर्ड चेअरमॅन, रेल्वे सेफ्टी कमिशन या लोकांनाही भेटणार आहे. कारण की माझ्याच कमिटीने जे रिपोर्ट तयार करून दिलं होतं ते आता रेल्वे मंत्रालयाने ऍक्सेप्ट केलं, महाराष्ट्र सरकारने ऍक्सेप्ट केलं, MRVCचा स्वीकार केला आणि 15 डब्याच्या ट्रेन वाढवणं, डोर लॉकर करणं हे सगळं आता एक्झिक्युशन साठी बजेट ते रिलीज करीत आहे. आता मुद्दा काय आहे, एक आहे मी आपल्याला सांगितलं की जे एक्सपर्ट कमिटी बीजेटीआय 50% कॅज्युअलिटी कमी झाल्या ही वास्तविकता आहे. जी कालची घटनावर एकदम काहीतरी रिएक्ट करणं हे नॉन सायंटिफिक होणार. कारण की मी काल हॉस्पिटलमध्ये जाऊन जे प्रवासी ऍडमिट होते त्यांच्याशी व्यक्तिगत बोललो. इट विल बी टू अर्ली टू सिम्प्लिफाय. 2 महिला होत्या, त्या म्हणाल्या काय झालं आम्हाला कळलंच नाही, त्या काय गर्दीच्या डब्यात नव्हते, 4 लोक आतमध्ये फेकले गेले. तर काय झालंय असं, वेगवेगळ्या अंतरावर प्रवासी पडलेले आहेत, प्रवासी पॅरलल पडलेले आहेत. तर आपल्याला ती जी घटना जी आहे कालची त्याच्यावरचा उपाय हा एक भाग आहे. आणि नेहमीचे मुंबईकरांची जी अडचण आहेत तर नेहमीच्या अडचणीवर काय काय केलं पाहिजे पाठपुरावा सुरू झाला.
कालच्या घटनावर एक 5-15 दिवस आपण स्टडी करूया. त्याच वळणावरती काल रेल्वे पोलिसांच्या माध्यमातून चाचणी करून त्याची मोजणी करण्यात आली. त्या संदर्भात अधिक काही जेलनी सांगितलं का तुम्हाला किंवा त्या वळणाचं काय करणार आहे? कारण की त्या वळणावरती रेल्वे जेव्हा धावतात तेव्हा एका साईडला रेल्वे वळताना झुकलेल्या पाहायला मिळतात. त्यामुळे हा तांत्रिक भाग आहे सर मुळात. या लोकांनी तांत्रिकदृष्ट्या तो तपासायला पाहिजे होता. त्या कारण की लोक ज्याप्रमाणे त्या किंवा सरकते म्हणा तर एकत्रित हा तांत्रिक मुद्दा आहे आणि ह्या लोकांनी एसी मध्ये बसून तो इथं सॉल्व्ह करण्यापेक्षा थेट ऑन लोकेशन जायला पाहिजे. आज संबंधितले जे मुख्य अधिकारी आहेत त्यांनी आज त्याच ठिकाणी त्याच वेळेला प्रवास केला. हा सगळा त्यांनी स्टडी केला. दुसरी गोष्ट गेल्या 5-25 महिन्याचे त्यांनी फिगर पण घेतले, याचाही अध्ययन केलं. एकदम लवकर रिएक्शन मध्ये आपण काही वेळा ओव्हर सिम्प्लिफिकेशन करतो. त्या कर मध्ये आता घटना किती झाल्या त्याचे आकडे तर पहिले घ्यावे लागणार ना. त्या स्पीड मध्ये काय म्हणून त्याचाही विचार केला, पण लगेच त्याच्यावर रिएक्शन देणं योग्य नाही. हिंदी में बात करतो. या संदर्भात मुंबई रेल प्रवासाकडून जे आहे मुंब्राला जी घटना घडली, रेल प्रवासी संघटनेकडून जी आहे ती माहिती देण्यात आली होती फेब्रुवारी महिन्यात आणि त्यांनी ऑनलाईन तक्रार देखील केली होती. तरीही त्याच्यावरती काही हे नाही झालं, कारवाई नाही झाली किंवा चाचणी देखील. तक्रारी येतात, त्याचा ऐकलं जाते, अध्ययन केलं जाते. मी पुन्हा एकदा सांगतो, कुठल्याही घटनेवर एवढं ओव्हर सिम्प्लिफिकेशन रिएक्शन कुठे तेवढे झालेच नाही ना एवढ्या घटना तिथे. म्हणून एक मिनिट, म्हणून इट इज टू अर्ली टू रिएक्ट. आता या सगळ्यांना ऐकलं जाणार. आज मेरी मुंबई रेलवे के मध्य रेलवे के वरिष्ठ अधिकारियों के साथ लगभग 45-50 मिनट चर्चा हुई. रेलवे के कुछ सीनियर अधिकारी ने उसी जगह पर आज सुबह में प्रवास करके वही टर्न वही ट्रेन वापस उसका स्टडी किया. जो कल की घटना जो हुई है वो समझ में नहीं आ रहा है, न उनके न मेरे जैसे व्यक्ति के. कल मैं मुंबई के उस कलवा के अस्पताल में 8 परिवार जो पैसेंजर जो इंजर्ड थे उनको मिला, उन व्यक्तियों को, उनके सबके अनुभव देखने के बाद में मुझे लगता है इसका गहन अध्ययन करना पड़ेगा. रेलवे के अधिकारियों ने यह कबूल किया कि 2017-18 में हमारी कमेटी ने पैसेंजर सेफ्टी के लिए जो सुझाव दिए थे वो सुझाव उन्होंने इंप्लीमेंट करने से 50% कैजुअलिटी कम हुई. लेकिन साथ में रेलवे की क्षमता बढ़ाना, उसकी सेफ्टी के लिए कोई मेजर डोर क्लोजर ऐसे उपाय, उसमें ढिलाई रह गई थी. मुझे मुख्यमंत्री महोदय ने भी कहा है, रेलवे के अधिकारियों ने भी कहा है कि अभी वो जो पार्ट है हमने जो सुझाव दिए थे उसका एग्जीक्यूशन, जैसे मध्य रेलवे 15 डिब्बों की ट्रेन करने में बहुत रिलक्टेंट है, बहुत विरोध रहा है. आज मैंने उनको कहा आप क्यों नहीं करते हो, अब वो मैक्सिमम ट्रेन कन्वर्जन शुरू हो जाए. सर एक प्रश्न मनसे ने भैया आपका पॉइंट मैंने कहा कि हमने जो 17 में जो समिति ने रिपोर्ट दिया उसके जो कैजुअलिटी के संबंध में जहां जहां एक्सीडेंट रिपोर्ट है तो उन्होंने दूर किए. हमने दूसरा लॉन्ग टर्म प्लान सजेस्ट किया था कि ट्रेन की कैपेसिटी बढ़ानी पड़ेगी. दैट इज वन. सेकंड बात, ठाणे से डोंबिवली के बीच का जो जोन है उसका स्पेशल अध्ययन करके उसके बारे में उपाय योजना, वो उन्होंने उसमें ढिलाई हो गई. आज उन्होंने मंजूर किया है, मान्य किया है. मुख्यमंत्री जो MRVC, क्योंकि आधा फंड MRVC से आएगा, उन्होंने भी कल रात को मुझे आश्वस्त किया है देवेंद्र फडणवीस जी ने कि इसका तो हम अधिक जो भी रेलवे सुझाव देंगे एग्जीक्यूशन करेंगे, लेकिन क्षमता बढ़ाने की दृष्टि से 12 डिब्बे की सब ट्रेन 15 डिब्बे की करना, डोर क्लोजर देते, उसके बारे में अभी एकदम प्रायोरिटी मोमेंटम देने का काम. आप यात्रियों से मिले, जाके हॉस्पिटल में आप यात्रियों से मिले, क्या घटना हुई थी, क्या कहा उन्होंने, किस तरह से? वो लोग भी घूम के आए, मैं भी घूम के आया. आज जो ऑब्जर्वेशन आ रहा है वो ये आ रहा है कि
ये कोई विचित्र घटना हुई है। प्रवासी अलग अलग अंतर पर गिरे हैं, रेलवे लाइन के पैरेलल गिरे हैं, तो इसको कुछ भी अब कारण कहना एक ओवर सिंप्लीफिकेशन होगा। इसमें डिब्बे के अंदर 4 लोगों को लगा, तो कोई ट्रेन तो टकरा ही नहीं थी। और कोई किसी का कोई कहता है कि बैग पीछे, तो बैग पीछे लगने से अंदर इतना झटका नहीं लग सकता। तो स्पीड ज्यादा थी क्या वो टर्न के ऊपर, उसके कारण हुआ क्या, वो सब अभ्यास किया। सर, मनसेने एक मुद्दा उपस्थित केलेला आहे गर्दीच्या विषयाला घेऊन की हे जे काही रेल्वे स्थानकावरती स्टॉल्स असतात, खाण्याचे स्टॉल्स असतात, इतर स्टॉल्स असतात, ते पूर्ण काढून टाकले पाहिजे, नाहीतर आम्ही ते उघडून टाकू. माझं असं म्हणणं आहे की ही कुठली तरी आता प्रकाराने रिएक्शनवर रिएक्शन द्यायची वेळ नाही आहे. सर, सामना में भी बातें आई कि अगर दरवाजा बंद होगा तो लोगों दम घुट के लोग मैंने कहा ना कि किसी भी चीज को ओवर सिंप्लीकेशन या रिएक्शन का इवेंट बनाना, अरे भैया इतनी तो कॉमन सेंस सब में है। अगर दरवाजा बंद होगा तो खाली जाली लगाई जाएगी, एग्जॉस्ट नए दिए जाएंगे, उसके एग्जॉस्ट की क्षमता बनाई जाएगी, तो इसके लिए वो पूरी व्यवस्था साथ में होती है और वो होगी। हम बाहर गांव की ट्रेन में प्रवास करते हैं तो सब दरवाजे बंद ही होते हैं, तो इसके लिए रिएक्शन का इवेंट बनाना कहते कुछ राजकीय नेताओं के स्टाइल। सर, आपकी जो आपने जो सजेशन दिए थे वो गवर्नमेंट ने एक्सेप्ट किए हैं, कुछ शॉर्ट में बता सकते हैं क्या क्या सजेशन? जो 2017 में पार्लियामेंट की पब्लिक अकाउंट कमेटी के रेलवे सुरक्षा के ऊपर एक सब कमेटी का मैं कन्वीनर था, और हमने जो सुझाव दिए थे आधे इम्प्लीमेंट हो गए, जिसके कारण मुंबई में ये जो प्रवासी सुरक्षा के 50% लेकिन क्षमता बढ़ाने